नमस्कार. थांबा, हा व्हिडिओ स्किप करू नका, कारण ह्या एका व्हिडिओमधून तुमच्या केसांच्या सर्व तक्रारी दूर होणार आहेत. आजकाल केसांच्या समस्या सगळ्यांनाच आहेत. या व्हिडिओमधून केस गळती कमी होणार आहे, कोंडा नाहीसा होणार आहे आणि केसांना मजबूती देखील मिळणार आहे. आज मी केस गळतीसाठी खूप साधा पण परिणामकारक उपाय करून दाखवत आहे. त्यामुळे कोणतेही केसाचे प्रॉब्लेम असतील तर ते तुमचे दूर होणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तर ही समोर तुम्ही पाहू शकता कोरफड, जी घरची आहे. तुम्हीही घरची कोरफड वापरण्याचा प्रयत्न करा. जर नसेल तर तुम्ही जेल देखील वापरू शकता. याचा काय फायदा होईल तर कोरफड ही केसांच्या मुळांना थंडवा देते, टाळूतील कोंडा कमी करण्यास देखील मदत करते, केस गळती कमी करण्यास मदत करते, कोरडे रफ केस देखील मऊ पडतात. त्यामुळे इफेक्टिव्ह ही अशी कोरफड जी सर्वांच्या घरामध्ये इझिली अवेलेबल असते, तर याचाच उपयोग आपल्याला आजच्या या व्हिडिओमध्ये करायचा आहे. तर कोरफड घेतली आहे, त्याला कट केलेला आहे. जे साईडचे काटेरी भाग आहे तो देखील तुम्हाला कट करून घ्यायचा आहे. हा बघा कोरफडीचा स्वच्छ रस, यात कोणतंही केमिकल नाही आहे. हा रस थेट केसांना लावला तरीही चालतो, पण आज मी तुम्हाला यात तेल मिक्स करून दाखवते, कारण त्यामुळे परिणाम हा अधिक चांगला मिळतो. तुम्ही पाहू शकता ही कोरफड घेतलेली आहे. किती घ्यायचे तर 1 चमचा फक्त कोरफड तुम्हाला घ्यायचे आहे. त्यामध्ये किती तेल टाकायचे तेही सांगते, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक लोकांना वाटतं की कोरफडीचा रस लगेच पाणीसारखा निघतो, पण प्रत्यक्षात असं होत नाही. कोरफडीचा रस काढताना मोठे तुकडे देखील येत आहेत. हे चूक नाही आहे, हे अगदी नॉर्मल आहे. कोरफड पाणी नसते, ती जेलसारखी असते, म्हणून ती पटकन विरघळत नाही. लोक विचारतात असा रस केसांना लावायचा चालतो का? तर हो, नक्कीच चालतो, कारण याचा फायदा हा कोरफडीच्या जेलमध्ये असतो, जो केसांसाठी अत्यंत फायदेशीर आहे. माझ्याकडे जसा आहे मी तसा वापरला आहे. खोटं परफेक्ट दाखवण्यापेक्षा मला खरं दाखवणं जास्त महत्त्वाचं वाटतं. जे तुम्ही समोर पाहू शकता, थोडेफार मोठे तुकडे आलेले आहेत जे मी घेतले आहे. आता इथे मी कोरफडीच्या रसामध्ये फक्त एकच गोष्ट मिक्स करते, ते म्हणजे खोबरेल तेल, जे तुमच्या प्रत्येकाच्या घरात असतं. लक्षात ठेवा, फक्त 1 चमचा तेल घ्यायचं आहे, जास्त टाकायचं नाही आहे. काय मिक्स करायचं यामागे काय कारण तर कोरफडीचा रस थोडा घट्ट जेलसारखा असतो. खोबरेल तेल मिक्स केल्यावर तो मऊ पडतो. तेलामुळे मिश्रण टाळूवरती नीट पसरतं आणि कोरफड ही मुळांपर्यंत जाऊन पोहोचते. आता इथं दाखवलं होतं जे तुकडे आहेत कोरफडीचे, ते त्यामध्ये तेल टाकल्यानंतर ते स्मूथ व्हायला लागले आहेत, मऊ पडायला लागले आहेत. खोबरेल तेल आणि कोरफड हे म्हणजे कोंड्यासाठी, केस गळतीसाठी परफेक्ट असं कॉम्बिनेशन आहे. प्रत्येकाच्या केसांसाठी लागू पडतं, कोणालाही त्याचे साईड इफेक्ट होणार नाहीत. आता कोणताही उपाय लावण्याआधी केसांची स्थिती पाहणं गरजेचं असतं. तर हे तुम्ही केस पाहू शकता, जास्त खराब नाही आहेत, पण कोरडेपणा आहे, खूप जास्त ड्रायनेस आहे ह्या केसांना. अशा केसांना हा घरगुती उपाय अत्यंत फायदेशीर ठरतो. जर कोंडा जास्त असेल तर त्यावरती ही उपाय हा उपयोगी ठरणार आहे. तर तुम्ही पाहू शकता, आता हे मिश्रण मी केसांवरती लावत आहे. यात कोरफडीचे तुकडे दिसत आहेत, ते मुद्दाम ठेवले आहेत. तुकडे का आहेत तर कोरफड पूर्णपणे पाणी होत नाही, म्हणूनच छोटे तुकडे राहतात. पण हाच भाग केसांसाठी सगळ्यात जास्त फायदेशीर ठरतो. मी लावत आहे. आता कुठून सुरुवात करायची आहे कोरफड लावताना? हे मिश्रण प्रथम लावताना तर हे मिश्रण सर्वप्रथम टाळूवर लावायचे. केस बाजूला करून मुळांपर्यंत पोहोचवते. तुकडे हाताने हलकेच दाबू नका, हलका मसाज फक्त पुरेसा आहे, जोरात घासायचं नाही आहे. तुकडे हे आपोआप तुटतात आणि जेल टाळूमध्ये शोषलं जातं. तुम्ही पाहू शकता मग किती तुकडे होते आणि आता कशा प्रकारे ते जेलमध्ये कन्वर्ट झालेलं आहे. अत्यंत चांगल्या प्रकारे ते शोषलं गेलेलं आहे. तर समोर तुम्ही पहा, मी पूर्णपणे लावून घेतलेला आहे. कोरफड आणि खोबरेल तेल केसांवरती किती वेळ ठेवायचं तर हा महत्त्वाचा प्रश्न. 30 मिनिटे, साधारणतः अर्धा तास तुम्हाला ठेवायचं आहे. रात्रभर तर बिलकुल ठेवू नका, कारण कोरफड नैसर्गिक वाटत असली तरीही काही लोकांना टाळूवरती कोरडं जाणवू शकतं, कोरडेपणा वाटू शकतो. त्यामुळे 30 मिनिटे पुरेसे आहेत. तोपर्यंत हे जे काही मिश्रण आहे ते व्यवस्थितपर्यंत मुळापर्यंत पोहोचतं. तर हा बिफोर आफ्टरचा फरक तुम्ही पाहू शकता. हा उपाय साधारणतः आम्ही 3 आठवडे केलेला आहे आणि त्यानंतरचा हा अमेझिंग रिझल्ट तुम्ही समोर पाहू शकता. टाळूवरती केस खूप गेले होते, खूप कमी झाले होते, जे ह्या उपायाने 3 आठवड्यामध्ये व्यवस्थितपणे केस पुन्हा आलेले आहेत, नव्याने आलेले आहेत. केस गळती कमी झाली आणि केसातील कोंडा देखील नाहीसा झालेला आहे. आता हा उपाय तुम्हाला किती वेळा करायचा तर आठवड्यातून 2दा हा उपाय करायचा आहे. जास्त वेळा करू नका, 2दा पुरेसा आहे, ठीक आहे.
तर हा उपाय नक्की करून बघा. तुमच्या केसांना नक्की फायदा होईल. तुमची केसांची कोणतीही समस्या असू द्या, परंतु ह्या उपायाने ती पूर्णपणे दूर होणार आहे, नाहीशी होणार आहे. फक्त आठवड्यातून 2दा, कमीत कमी 3 आठवडे तुम्ही करू शकता. याचा रिझल्ट हा पहिल्याच आठवड्यात दिसायला चालू होतो, जे तुम्हाला देखील जाणवेल. हा उपाय नक्की करून बघा. आणि हा जर व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक करायला विसरायचं नाही आहे. आणि जास्तीत जास्त लोकांना शेअर करा, जेणेकरून ज्यांना ह्या केसांच्या जास्त प्रॉब्लेम्स आहेत, तक्रारी आहेत, त्यांना आजच आरोग्य संकल्पला सबस्क्राईब करून ठेवा, बेल आयकॉन प्रेस करा आणि अशाच टिप्ससाठी फॉलो करत राहा. धन्यवाद.